आपला पहिला प्रश्न, हे सगळे प्रश्न आपले अशा पद्धतीने झालेले आहेत, तरी आपण यामध्ये सराव घेणार आहोत काही प्रश्नांचा. खालीलपैकी कोणती समसंख्या अविभाज्य आहे? प्रश्न बघा, व्यवस्थित वाचून घ्यायचा. खालीलपैकी म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत, याच्यापैकी कोणती समसंख्या अविभाज्य आहे? समसंख्या म्हणते आधी बघा. आता समसंख्या फक्त इथं आहे आणि इथं आहे म्हणजे हे येणार नाही. 15 समसंख्या नाही म्हणजे हे येणारच नाही. 3 समसंख्या नाही म्हणजे येणारच नाही. ठीक आहे. समसंख्या अविभाज्य, ह्या दोन्ही समसंख्या. आता अविभाज्य म्हणजे काय होते? अविभाज्य म्हणजे या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे जिचे विभाजक नाही, कोणत्याही संख्येने भाग जात नाही, कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे त्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जाते. याचाच अर्थ अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, डायरेक्ट यांना नाही विचारलं खालीलपैकी कोणती सममूळ संख्या आहे, असं नाही विचारलं. यामध्ये कोणती समसंख्या अविभाज्य आहे म्हणते. आणि तुम्हाला माहित आहे की अविभाज्य म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, फक्त त्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं भाग जाते. आता मला सांगा, त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या. म्हणजे याचाच अर्थ अविभाज्य म्हणजे मूळ संख्या. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. दुसरी म्हणते सम म्हणते, तर ही 2 सममूळ संख्या आहे. बघा, दोन्ही संख्या आहे जिला कोणत्याच दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, आणि ही सम पण आहे आणि हे अविभाज्य पण आहे, म्हणजेच मूळ पण आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी. 24 नाही आहे, कारण 24 ही मूळ संख्या नाही आहे. याला 2 न भाग जाते, 3 न भाग जाते, ही येणार नाही. बघा, 6 अंकी एकूण किती संख्या आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आला तर काय करायचं? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा किती आहे? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 6 वेळा 9 लिहायचे. 1 2 3 4 5 6 आहे की नाही? 6 वेळा 9. आपल्याला काय विचारलंय बघा, 6 अंकी एकूण संख्या किती? तर काय करायचं? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, याच्यामधून 5 अंकी याच्यातून काय करायचं? 6 अंकी विचारले तर 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती होईल? एक अंक कमी राहील म्हणून 5 वेळा 9 राहतील. बघा, आणि यांची करायची वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. आता बघा, ह्या सगळ्यांचं 0 0 0 0 0 आणि 9 9, म्हणजेच 6 अंकी एकूण संख्या किती आहे? 9 लाख. ऑप्शन नंबर डी. आलं का लक्षात? समजा तुम्हाला 5 अंकी संख्या किती विचारलं, तर 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. तर कधी कधी तुम्हाला समजा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 3 अंकी किती संख्या आहेत विचारलं, तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 मधून 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची, म्हणजे 900 संख्या आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा उदाहरण सोडवता येते. बघा पुन्हा एकदा, 6 अंकी एकूण संख्या किती? अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर काय करायचं? किती अंकी विचारलाय? 6. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची, म्हणजे उत्तराला तेवढ्या संख्या असतील. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 3 अंकी एकूण समसंख्या किती? 3 अंकी एकूण समसंख्या कोणती? आता बघा, मला सांगा, 3 अंकी समसंख्या आपल्याला जर काढायची तर आधी काय करायचे? 3 अंकी एकूण संख्या काढायची. 3 अंकी संख्या काढताना 3 अंकी एकूण संख्या समजा आपल्याला काढायच्या आहेत, आधी काय काढावं लागतील? 3 अंकी एकूण संख्या. बघा, असं एक उदाहरण आपण आताच बघितलेलं आहे.
तीन अंकी एकूण संख्या जर काढायचं असेल तर काय करावं लागते, तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून, तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करावी लागते. बरोबर बरोबर. म्हणून किती येतील, तीन अंकी एकूण संख्या झाल्या 900. तीन अंकी संख्या झाल्या एकूण 900. आता मला सांगा तीन अंकी एकूण समसंख्या किती म्हणते. तुम्हाला माहित आहे, समजा आपण 1 ते 10 चा विचार केला. समजा 1 ते 10 मध्ये 5 समसंख्या आहेत, 5 विषम संख्या आहेत. बरोबर. कोणतेही समजा तुम्ही 1 ते 100 चा जरी विचार केला तर याच्यात बघा 100 आहे, 50 सम 50 विषम अशा संख्या असतात. 50 सम असतात आणि 50 विषम असतात. मग आता मला सांगा एकूण तीन अंकी एकूण संख्या किती आहेत, 900. एकूण म्हणजे समसंख्या बरोबर एकूण समसंख्या, एकूण समसंख्या बरोबर एकूण संख्या किती आहेत, तीन अंकी 900. आणि मग तीन अंकी 900 आहेत तर आपल्याला काय पाहिजे, सम पाहिजे. 900 मध्ये याच्यात सम आणि विषम आल्या, आपल्याला फक्त सम पाहिजे. त्याला 2 ने भागायचं. बरोबर 450 ह्या झाल्या सम संख्या. काय केलं आपण, तीन अंकी एकूण समसंख्या आपल्याला काढायच्या आहेत. आपण आधी काय केलं, एकूण तीन अंकी संख्या काढल्या. तीन अंकी संख्या काढताना आपल्याकडे आहे तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. 900 आले, हे 900 एकूण संख्या आल्या, तुम्ही एकूण समसंख्या बरोबर ह्या 900 चे अर्धे करायचे म्हणजे 450. ऑप्शन नंबर बी. त्यामध्ये नंतरचा प्रश्न सराव प्रश्न आहे आपला. कधी आपल्याला माहित आहे 1 ते 100 पर्यंतची एकूण मूळ संख्या 25 आहे, परंतु या ठिकाणी काय म्हणत आहे 100 ते 110 मधील मूळ संख्या किती. आपल्याकडे आपण नेहमी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांचा अभ्यास आपल्याला आहे, पण एखाद्या वेळेस असाही प्रश्न विचारू शकतो, तुमची कॉन्सेप्ट क्लिअर आहे किंवा नाही. तुम्हाला माहित आहे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता बघा आपल्याला हा प्रश्नात काय विचारलेला आहे, 100 ते 110 मधील मूळ संख्या किती आहे. बघा आपण लिहून टाकू. 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109 आणि 110. बघा 100, 101, 102, 103, 104, 105, 6, 7, 8, 9 आणि 10. काय म्हणते 100 ते 110 मधील मूळ संख्या किती. मूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहित आहे एखाद्या संख्येला, जशी 5 आहे, एखाद्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येनं भाग जात असेल, इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नसेल तर तिला मूळ संख्या म्हणतो. तुम्हाला माहित आहे. आता बघा ह्या 100 ला 2 न भाग जाते म्हणून ही मूळ संख्या नाही. बरोबर. मग याच्या पटीतली 2च्या पटीतली ही पण मूळ संख्या नाही, ही पण नाही, ही नाही, ही नाही आणि ही नाही. ठीक आहे. आता बघा 101 चा विचार केला तर 101 ला 2 न तर भाग जात नाही, त्याच्यानंतर 3 नाही जात. 101 ला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही म्हणून ही काय आहे, मूळ. ही कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे 101. आता 103 सुद्धा यालाही कोणत्याच संख्येनं भाग जात नाही म्हणून ही पण मूळ संख्या आहे. त्यानंतर 105. बघा 105 याच्या एकक स्थानी 5 आहेत म्हणून याला 5 न भाग जाते म्हणून ही मूळ संख्या नाही. 107. बघा 107 ला 2 न नाही जात, 3 न नाही जात, कोणतीच कसोटी लागत नाही म्हणून ही पण मूळ संख्या आहे. 109. बघा 2 न नाही जात, 3 न नाही जात, 3 न म्हणजे यांची बेरीज करावी लागते, 10 नाही जात, 4 नाही, कोणत्याच संख्येनं जात नाही म्हणून ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे एकूण किती मूळ संख्या झाल्या, 101, 102, 107 आणि 109. एकूण 4 मूळ संख्या आहेत. म्हणजेच 100 ते 110 मधील मूळ संख्यांची संख्या किती आहे बघा. कोणत्या कोणत्या आहेत, 101, 103, 107 आणि 109. ह्या ज्या 4 संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत 100 ते 110 दरम्यान. कारण यांना एक आणि त्याच संख्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. कोणत्याही संख्या 2 अंकी एकूण किती मूळ संख्या आहेत म्हणते. बघा आता आपल्याला माहित आहे 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, 25. मग तुम्हाला वाटेल पटकन ऑप्शन मध्ये पण 25 आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी
घाई करायची नाही. आपल्या प्रश्न व्यवस्थित ऐकून घ्यायचा, वाचून घ्यायचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. 2 अंकी एकूण मूळ संख्या किती? काय विचारलंय? 2 अंकी मूळ संख्या विचारलंय. 2 अंकी मूळ संख्या. आता बघा, तुम्हाला हा उदाहरण 2-3 पद्धतीने असा सोडवता येते. तुम्हाला मूळ संख्या 2 अंकी किती आहेत ते एक एक मोजावं लागतील, बरोबर. पण तसा करण्यापेक्षा या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने हा उदाहरण आपण सोडवून घेऊ. बघा, 2 अंकी मूळ संख्या आपल्याला जर काढायची आहे तर मला सांगा 100 पर्यंतची एकूण मूळ संख्या, 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत, बरोबर आहे. आणि ह्या 100 तर मूळ संख्या नाही आहे, म्हणजे 3 अंकी याच्यात आलीच नाही. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25. आता मला सांगा, याच्यातून 1 अंकी मूळ संख्या आपण मायनस केला तर आपल्याला जी उत्तर मिळेल ती 2 अंकी मूळ संख्या होईल. मग 1 अंकी मूळ संख्या किती आहेत? 1 अंकी मूळ संख्या तुम्हाला माहित आहे, 1 अंकी मूळ संख्या 2, 3, 5 आणि 7 चारच आहेत. मग या 25 मधून 4 समजा आपण वजा केला, 25 मधून आपण समजा 4 वजा केला, किती येईल? 21. ह्या ज्या 21 आहेत ह्या 2 अंकी मूळ संख्या आहेत. ऑप्शन नंबर ए. आलं का लक्षात? एकदम सोपं आहे. बघा, 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, बरोबर. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि हे 100 3 अंकी आहे, तर 100 तर मूळ संख्या आहेच नाही. म्हणजेच 2 अंकी 99 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100च पकडू आपण. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आपल्याकडे आहेत 25. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर 1 अंकी मूळ संख्या. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलंय? 2 अंकी मूळ संख्या. तर बघा, एकूण मूळ संख्या ह्या 25 आहेत 1 ते 100 मध्ये. याच्यातून समजा आपण 1 अंकी वजा केल्या, म्हणजे 2, 3, 5, 7 ह्या ज्या 4 1 अंकी मूळ संख्या त्या वजा केला, तर ह्या ज्या 21 आहेत ह्या काय होतील? 2 अंकी मूळ संख्या होतील. बघा, म अधिक 2 ही एक समसंख्या आहे. ही एक काय आहे? समसंख्या. तर तिच्या पुढील 5वी समसंख्या कोणती? आता बघा, आपण एक दुसरा उदाहरण घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. समजा 2 ही एक समसंख्या आहे, दोन्ही समसंख्या आहे. हिच्या पुढील 5वी समसंख्या कोणती? तर कसं कसं काढायचं? बघा, तुम्हाला माहित आहे 2 ही समसंख्या आहे. मग 2च्या नंतर 4, 6, 8, 10 आणि 12. 5वी म्हणते, हे पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, 5वी. 5वी संख्या किती आहे? समसंख्या 12, 2च्या पुढे. तर अशा पद्धतीने ती केली जाते. म्हणजे बघा, समसंख्येमध्ये हा जो डिफरन्स आहे, फरक आहे, किती कितीचा आहे? 2चा आहे. तर जसा म प्लस 2 ही एक समसंख्या आहे, तर मग काय होईल? ही एक समसंख्या आहे, तर हिच्या पुढील कितवी समसंख्या म्हणते? 5वीच म्हणते. बघा, तत्पूर्वी आपण याच्यावरून कसा पद्धतीनं हा आली ते शॉर्टकट मध्ये बघू. जर 2 ही एक समसंख्या आहे तर तिच्या पुढील 5वी 1, 2, 3, 4, 5 12 होते. तर कसं काढतात? बघा, 2 मध्ये कितवी विचारती आहे? 5वी. तर 5च्या डबल करायचे 10, बरोबर 12. आणि उत्तर म्हणजे आपण डबल काउंट केला, किंवा असं लिहा तुम्ही 2 अधिक 2 गुणिले 5 बरोबर 12. म्हणजे आपण डबल काउंट करतो, कारण आपल्याला 5वी विचारत आहे, पण त्याच्यामध्ये फरक किती कितीचा आहे, म्हणजे किती किती नंतर येते? 2च्या नंतर येते, म्हणजे 2चा फरक असतो. म्हणजे 4 झाल्यावर 5 ही समसंख्या होत नाही, ती विषम संख्या होते. म्हणजे 4 झाल्यावर 6, मग 8, मग 10, मग 12, म्हणजे 2 आहे. त्याच्यामुळे 2 ने या 5ला गुणायचं, अशा पद्धतीने येते. समजा 6वी विचारला, समजा 2च्या पुढे 6वी असतात, तर 2 अधिक 2 गुणिले 6 म्हणजे किती झाले? 2 अधिक 12 बरोबर 14 आली असती. बघा, याच्यानंतर 14 आली असती. तर अशा पद्धतीने हा उदाहरण आपण सोडवू. एकदम सोपा आहे. बघा, समजा m अधिक 2 ही एक समसंख्या आहे, तर हिच्या पुढील म्हणजे अधिक हिच्या पुढील 5वी म्हणते, तर 5वी म्हणजेच आपल्याला 2 गुणिले इथं 5 करावे लागतील, बरोबर. बघा, m अधिक 2 हा अधिक चिन्ह जसा जसा 5 2 10. आता बघा, m अधिक 2 आणि 10 12, ही जी राहील ही समसंख्या राहील 5वी.
कोणता उत्तर बरोबर? ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात? मित्रांनो बघा, या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, ए मधिक म अधिक 2 ही समजा समसंख्या आहे. हिच्यानंतर पाचवी म्हटला तर अधिक 5 नाही करायचे. अधिक 5 केला तर ए मधिक 7. बघा हाही ऑप्शन आहे ना. अधिक 5 याच्यासाठी नाही करायचे, कारण समसंख्या लगेच नाही राहत. जसा 2 आहे तर मग 2 अधिक आपण समजा पाचवी म्हटलं, 2 अधिक 5 केला असता 7 आला असता. म्हणजे समसंख्या अशी राहते का? नाही. तर समसंख्येमध्ये फरक म्हणजे 2च्या पटीत राहतात. फरक 2चा असतो, यांच्या 2च्या याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामुळे बघा, हे 4 आहे 6 आहे म्हणजे 2 न वाढत आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा ए मधिक 2 ही समसंख्या दिली आहे, तर अधिक तिच्या समोरील म्हणते म्हणून अधिक, आणि मग डायरेक्ट पाचवी म्हणते ना, तर 5च्या डबल करायचे 10 आणि बरोबर ए मधिक 12. ऑप्शन नंबर ही जी आपली उत्तर आली अशा पद्धतीने सोडवायचं. ऑप्शन नंबर डी ही गोष्ट. बघा, हा असा प्रश्न कधी विचारतो, समजा विचारलं तर एकदम सोपा आहे आणि तुम्हाला माहित असावा, त्याच्यासाठी मी हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी घेतलेला आहे सराव प्रश्नांमध्ये. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता काय विचारलंय? 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. या ठिकाणी काही नाही करायचं. किती पर्यंत म्हणते? 100. काय करायचं? एक सूत्र आहे तसं याच्या. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n प्लस 1 डिवायडेड बाय 2. म्हणजे n अधिक 1 छेद 2. n म्हणजे काय येते? शेवटची संख्या. n म्हणजे म्हणजे 100 गुणिले n प्लस 1 म्हणजे 100 पेक्षा 1 न मोठी म्हणजे 101 भागिले 2. बघा, बे एक बे म्हणजे 50. म्हणजे किती झाले? 50 गुणिले 101. आता याचा गुणाकार करा सरळ. बघा, हा एक शून्य आहे म्हणून हा शून्य डायरेक्ट देऊन देऊ आपण. आता 5 ने 5 आहे का 5, 5 शून्य शून्य आणि 5 आहे का 5, म्हणजे 5050 ही काय आहेत? 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज आहे. अशा पद्धतीनं उत्तर. सोपं आहे. तुम्ही डायरेक्ट पण या ठिकाणी असं करू शकता. 100 पण 1 पासूनच विचारलेली पाहिजे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे 1 पासूनच विचारलेली हवी. ठीक आहे. तुमच्या याच्यानुसार सिलेबस नुसार 1 पासून विचारलेली असावी. जर 1 पासून 50 पर्यंतची विचारली असेल तर इथं काय होईल? 50 गुणिले 51. जसं आपण 100 गुणिले 101 करतो तसं 50 गुणिले 51 होईल भागिले 2. मग हा डायरेक्ट असाही सोडवता येते. काय करायचं? शेवटची संख्या किती आहे? 100. याच्यापेक्षा 1 ने मोठी 100 भागिले 2 अशा पद्धतीने. आणि ही स्टेप डायरेक्ट, हा सूत्र समजा तुमच्या लक्षात नाही राहिला एखाद्या वेळेस, हा सूत्र लक्षातही नाही राहिला तरी किती पर्यंत विचारले? 100. 100 गुणिले 101 भागिले 2. बे एक बे 50 बरोबर 5050. अशा पद्धतीने सोडवता येते. जर तुम्हाला या ठिकाणी 1 ते 50 पर्यंतचे समजा विचारला, बघा समजा 1 ते 50 पर्यंत विचारले असेल, 1 ते 50, तर काय करायचं? बघा, 50 शेवटची संख्या 50 गुणिले 51 भागिले 2. बे एक बे, बे दुने 4, बे पंचे 10. म्हणजे 25 एक 25 चे 5, हातच्या 2, 25 पाचा 125 ना 2 127. ही झाली उत्तर 1 ते 50 पर्यंत. जसा विचारला 1 ते 40 विचारला तर त्याच पद्धतीने याच सूत्रानुसार सोडवायचं. n प्लस 1 डिवायडेड बाय 2. याची उत्तर आपली ऑप्शन नंबर बी. प्रश्न बघा, प्रश्न 9 सरावामध्ये, खालीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? हा प्रश्न अतिशय सोपा आहे. तुमची कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी एक उदाहरण घेतो. याच्यामध्ये उदाहरण वगैरे आपल्याला दिलं नाही. एखाद्या संख्येमध्ये म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये म्हणते कोणत्या अंकाची याच्यापैकी स्थानिक किंमत ही आणि दर्शनी किंमत सारखी असते. बघा,
ही एक संख्या आहे समजा. या संख्येमध्ये बघा, समजा आपण एकच्या बाबतीत घेतलं तर एकची स्थानिक किंमत 1000 होईल. एकची स्थानिक किंमत 1000, एकची दर्शनी किंमत 1, बरोबर. 5 ची स्थानिक किंमत 500 आणि 5 ची दर्शनी किंमत 5. शून्य बघा, शून्याची स्थानिक किंमत 0 आणि शून्याची दर्शनी किंमत 0. आता बघा 7, 7 ची स्थानिक किंमत 7 आणि 7 ची दर्शनी किंमत 7. आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की शून्याची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही सारखी आहे आणि 7 ची पण आहे. ठीक आहे. आता आपण याच्यासाठी हा जो फरक आहे याच्यासाठी आपण 7चा स्थान बदलव आणि शून्याचा पण. जसा इथं घेऊ, त्याच अंकांपासून तयार केलेली संख्या बघा. 1 ची 1000 राहील आणि स्थानिक किंमत 1000 राहील, दर्शनी किंमत 1 राहील. शून्याची स्थानिक किंमतही 0 आणि दर्शनी किंमतही 0. 7 ची स्थानिक किंमत 70 आणि 7 ची दर्शनी किंमत 7. बघा आता या गोष्टी याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की 7चा स्थान बदलला तर त्याची स्थानिक किंमतही बदलली. दर्शनी किंमत तर प्रत्येक अंकाची सारखी म्हणजे तीच संख्या राहते, बरोबर. दर्शनी किंमत तीच संख्या राहते आणि स्थानिक किंमत ही बदलत जाते. बघा याच्यामध्ये 7 हे एकक स्थानी होते तर दर्शनी आणि स्थानिक किंमत सारखी होती. ठीक आहे. पण या 7चा स्थान बदलला, 7चा काय झाला, स्थान बदलला, तरी याची दर्शनी स्थानिक किंमत 70 आहे आणि दर्शनी किंमत 7 आहे. म्हणजे ही बदलली. इथं जशी दर्शनी स्थानिक आणि दर्शनी किंमत 7 होती, या ठिकाणी स्थान बदलला तर याची स्थानिक किंमत बदलली. पण शून्याचाही स्थान बदलला बघा. या संख्येत इथं दशक स्थानी होता, इथं शतक स्थानी गेला. पण शून्याची स्थानिक किंमत 0 आणि दर्शनी किंमत 0. हा फक्त तुम्हाला समजण्यासाठी होता. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही संख्येमध्ये शून्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत ही सारखी असते. समजा आपण शून्याचं स्थान कुठेही बदलवला, ह्या शून्याचं स्थान इकडे तिकडे कुठेही गेला तरी शून्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत ही सारखी असते. नऊ 8 5 3 या अंकाचा एकदाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करता येतील. बघा हा अगदी सोपा प्रश्न आहे. आपल्याकडे अंक दिलेले आहेत 9 8 5 आणि 3. आता बघा ह्या एक एक संख्या आपण जर बनवत गेलो तर आपल्या डोक्यातही कन्फ्युजन होईल आणि कशा पद्धतीने बनवायचे तोही आपला एक म्हणजे पहिले सरळ रीतीने बनवायचा, मग ह्या अंकाची आलडाबलत करून अलटापलट करून म्हणजे अदलाबदल करून बदलवायची. ते असं खूप किचकट जाते. आता एकदम सोपा मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे. किती काय म्हणत आहे आपल्याला 9 8 5 3 या अंकाचा एकदाच बघा, एकदाच वापर करायचा. एकदाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करता येतील. तर अशा वेळेस काय करायचं, अंक लिहून घ्यायचे असेल. ठीक आहे. मग काय करायचं, एकक स्थानापासून नंबरिंग द्यायचे. बघा 1 2 3 आणि 4 आलं लक्षात. मग काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. समजा यांचा गुणाकार केला बघा तर काय होईल, 4 तेरी 12, 12 दुने 24, 24 एक 24. म्हणजेच किती 4 अंकी संख्या तयार करता येतील, 24. आलं लक्षात. अशा पद्धतीने सोडवायच्या. समजा 3 अंक दिले असतील आणि किती 3 अंकी संख्या तयार करता येतील म्हटलं तर काय करायचं, 1 2 3 द्यायच्या, यांचा गुणाकार करायचा. बघा 3 दुने 6, 6 एक 6, म्हणजे 6 3 अंकी संख्या तयार करता येतील. 3 अंकी असतील तर. ठीक आहे. समजा 2 अंकी असेल
आणि याच्यापासून किती 2 अंकी संख्या तयार करता येतील म्हटलं तर काय करायचं, याला 1 नंबर द्यायचा, त्याला 2, यांचा गुणाकार करायचा, बे 1 बे, म्हणजे याच्यापासून 2 अंकी संख्या तयार करता येतील. आलं लक्षात? म्हणजे काय करायचं, सोपं आहे. आधी अंक लिहून घ्यायचे, याच्यावर 1 2 3 4 असं लिहून घ्यायचे आणि यांचा काय करायचं, गुणाकार. जेवढा गुणाकार येईल तेवढ्या संख्या तयार करता येतील. आलं लक्षात? एकदम सोपा प्रश्न आहे. हिस्ट्रिक लक्षात ठेवा. प्रश्न बघा, याच्यामध्ये सेम प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी मी शून्याचा वापर केलेला आहे. तर 9850 या अंकाचा एकदाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करतो. सेम पद्धतीने सोडवायचं. 9 8 5 आणि 0. आता बघा, 0 आल्यामुळे 0 हा समजा डावीकडे येईल तेव्हा याच्यापासून संख्या तयार होतील, पण त्या 4 अंकी होणार नाही. म्हणून एक काम करायचा, नंबरिंग देताना नंबर तर द्यायचा 1 असं 2 आपण जसं देतो 3, परंतु शेवटच्या याला नंबर देताना 4 न देता हे डबल 3 द्यायचे. का बरं आपण एक अंक कमी घेतला इथं, कारण ह्या शून्यापासून संख्या तयार करता येणार नाही आणि शून्यापासून 4 अंकी संख्या तयार होणार नाही, म्हणजे जेव्हा तो डावीकडे येईल त्यावेळेस. आणि म्हणून यांचा गुणाकार करायचा. बघा 3 3 9 9 2 18 18 1 18 म्हणजे 18 संख्या तयार होते. हाच समजा सेम कंपॅरिझन 9 8 5 आणि इथं 3 असता तर आपण काय केलं असता, 1 2 3 आणि 4 लिहिला असता. बघा दोघांमध्ये तुलना आणि यांचा गुणाकार केला असती. 4 3 12 2 24 संख्या तयार असतात. आलं लक्षात? पण या ठिकाणी 0 आल्यामुळे बघा 1 2 3 आणि 3 डबल द्यायचा, कारण ह्या शून्यापासून 0 आल्यामुळे 3 डबल द्यायचा आणि इथं 0 नाही आहे त्याच्यामुळे आपण सिरियल नंबर दिला आणि यांचा गुणाकार करायचा. जो गुणाकार आला तेवढ्या संख्या तयार होतील. आपला प्रश्न आहे हा, तर याच्यापासून किती 18 संख्या तयार होतील.